उल्हासनगर पालिका हद्दीत खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते। दिवाळी सणात देखील उल्हासनगर वासियांना त्रास सहन करावा लागलाय। उल्हासनगरच्या नागरिकांना खड्डेमय प्रवास करावा लागतोय। पालिकेची खड्डे बुजवण्याची आश्वासनं हवेतच विरल्याचं चित्र आहे। दरम्यान या रस्ते परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। पाहूयात। उल्हासनगर शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। आज आपण कॅम्प 3 मधील शांतीनगर परिसरातील स्मशानभूमी समोरील मुख्य रस्त्यावरती आपण आहोत आणि आपण पाहू शकता की रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। भले मोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत आणि उल्हासनगर महानगरपालिका असेल किंवा संबंधित अधिकारी असतील यांना हे खड्डे दिसत नाहीत का असा जो प्रश्न आहे तो नागरिकांना पडलेला आहे। आणि दिवाळीमध्ये त्यानंतर दसरा गेला, त्यानंतर गणपती उत्सव आणि दुर्गा उत्सव हे उत्सव गेल्याच्या नंतरही उल्हासनगर महानगरपालिकेने खड्डे जे आहेत ते बुजवलेले नाही आहेत आणि खड्ड्यांची अक्षरशः जी आहे ते चाळण झालेली आहे आणि भले मोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। आपण पाहू शकता की कशा पद्धतीचे या रस्त्यावरील ही खड्डे आहेत आणि हाकेच्या अंतरावरतीच उल्हासनगर महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेचे अधिकारी देखील याच रस्त्यावरून जात आहेत। मात्र त्या अधिकाऱ्यांना हा जो रस्ता आहे हा दिसत नाही का असा जो प्रश्न आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। आणि उल्हासनगर मधील जी जनता आहे ते लाखोंचा टॅक्स जो आहे तो भरतो, मात्र शहरामधील जी रस्त्याची जी सुविधा आहे ते नागरिकांना दिल्या जात नाही आहेत। त्यामुळे नागरिकांकडून संताप जो आहे तो व्यक्त केला जात आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।